Hello friends, welcome back to my channel Maske Sir. So friends, in today's video we are going to see warming up activities, English workshops and activities from language study section of the lesson. Think before you speak. So let's get started. So begin with warming up activities, which includes chit chat. Question 1. Do you write a diary? No, I do not write a diary. So if you are writing a diary, so you can write it. Do you write letters or notes to your friends and relatives? की तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना नोट्स किंवा पत्र लिहिता का? Yes, I write letters or notes to my friends and relatives, mostly letters. Do you ever fight with your friends? तुम्ही कधी तुमच्या मित्रासोबत भांडण केले का? Yes, sometimes I fight with my friends, कधी कधी. Do you have arguments with your family members? What are the arguments about? की तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबत तुमचे कधी वादविवाद होतात का आणि ते कशा संबंधित होतात? Yes, sometimes I do have arguments with my family members. The arguments are about my studies and my performance in the school. की माझे कधी कधी होतात माझ्या अभ्यासाबद्दल किंवा माझ्या शाळेतला जो काही परफॉर्मन्स आहे त्याबद्दल. Next, margin questions. Was Disraeli trying to give a scientific reason? Disraeli जो एक स्टेट्समॅन होता तो एक वैज्ञानिक कारण देत होता का? त्याचं वैज्ञानिक कारण त्याने काय दिलेलं आहे हे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. याचं जे समरी आणि एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ अगोदर आपल्या चॅनलवर आलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आन्सर, Disraeli was not trying to give any scientific reason about a man having 2 ears and one mouth. की माणसाला 2 कान आणि 1 तोंड असल्याचं जे काही कारण होतं तो डिझरेली काय देण्याचा प्रयत्न करत नव्हता. वॉज ही ओनली ट्राईंग टू गिव्ह अ मेसेज इन अ लाईट हार्टेड बट इफेक्टिव्ह वे. की तो फक्त एखादा संदेश अतिशय हलक्या फुलक्या रीतीने देण्याचा प्रयत्न करत होता का? येस, डेफिनेटली. ही वॉज ओनली ट्राईंग टू गिव्ह अ मेसेज इन अ लाईट हार्टेड but in a effective way that man should talk less and listen more. की माणसाने कमीत कमी बोललं पाहिजे आणि जास्तीत जास्त ऐकलं पाहिजे, हा संदेश त्याला अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीने द्यायचा होता. नेक्स्ट, you have learned about adaptation in living things in your science textbooks. Find the biological reasons why men's ears and mouth have developed the way they are now. की तुम्ही बायोलॉजीचा अभ्यास केला असेल तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये, मग माणसाला अशा प्रकारचं जे 2 कानं असतात आणि 1 तोंड असतं त्यामागचं काही कारण आहे का, ते तुम्हाला काय सांगता येईल का? तर आपण आपल्या परीने स्पष्टीकरण देऊया. इयर्स आर आवर सेन्स ऑर्गन्स. आपले ज्ञानेंद्रिय आहेत. In order to listen sound in all the direction, basically all animals have 2 ears, while the work of the mouth is basically feeding. की आपण एक जर पाहिलं की आपल्याला सर्व बाजूचं ऐकू येण्यासाठी 2 कान आहेत आणि तोंडाचं एक काम काय की फक्त खाण्याचं, की जे आपण बेसिकली एका तोंड आपण करू शकतो. तुम्ही इमॅजिन करा 2 तोंड असताना काय घडणार आहे ते. गेस द मिनिंग ऑफ. वॉज टेकन अबॅक, शॉक्ड और सरप्राइज और फ्राइट. Stammered, hesitated or repeated sound while talking. Exhausted, tired. What did you do on that occasions? Did you also speak angrily? I became angry on such occasions, but I tried to keep myself calm and patience. डिस्कस व्हॉट यू कॅन डू टू कंट्रोल युअर अँगर. तुमचा राग थांबवण्यासाठी किंवा नियंत्रण करण्यासाठी तुम्ही काय करतायचं चर्चा करायची आपल्याला या ठिकाणी. इन ऑर्डर टू कंट्रोल माय अँगर आय ट्राय टू कीप माय सेल्फ काम. आय ऑलवेज अवॉइड आर्ग्युमेंट्स वेन समवन टॉक्स टू मी विथ अँगर. आय नेवर स्पीक विथ हिम अँग्रीली. इन फॅक्ट आय रिप्लाय विथ हिम विथ हंबल. आय ट्राय टू टेल हिम हर दॅट वी कॅन सॉल्व एनी प्रॉब्लेम बाय टॉकिंग टुगेदर.
की आपण बोलून एखादी समस्येचं निराकरण करू शकतो. Do you remember someone speaking to you angrily without thinking? Yes, many times my father or my mother speak to me angrily without thinking. की कधी कधी आई वडील कसलाही विचार न करता किंवा इतर नातेवाईक देखील कधी कधी कसलाही विचार न करता तुमच्याशी रागाने बोलतात. Have you ever passed on an empty remark or vain statement that might hurt someone else? What can you do to avoid doing it again? की कधी कधी एखादा एम्प्टी रिमार्क किंवा एक चुकीचं जे वाक्य आहे की ज्यामुळे कुणाच्या तरी भावना दुखावल्या आहेत, असं तुमच्या बाबतीत कधी झालेलं आहे का? तुमच्या तोडून निघालेलं आहे का? मग अशा प्रकारच्या जर गोष्टी तुम्हाला टाळायच्या असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे? आन्सर: येस, आय हॅव पास्ड अन एम्प्टी रिमार्क ऑन माय फ्रेंड विच ग्रेटली हर्ट हिम. ही स्टार्टेड अवॉइडिंग मी, स्टॉप्ड टॉकिंग विथ मी. ही ब्रोक आवर फ्रेंडशिप. आय रिअलाइज्ड माय मिस्टेक्स that I should not have talked to him just like that. So I went to him, promised him that I would never pass such hurting remarks or anyone. I would tell him that I change myself. त्याला प्रॉमिस केलं की मी अशा प्रकारचं कधी काही करणार नाही. So activities from English workshop. The same word can be used as a noun in some sentences and as a verb in others. एकच शब्द एकाच वेगवेगळ्या वाक्यामध्ये नाउन किंवा वर्ब म्हणून वापरला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स. सो हेअर नाउन रिमार्क इज अ नाउन. अ वाइज मॅन वन्स रिमार्क्ड. सो हेअर रिमार्क्ड ॲज अ वर्ब. सो मेक 2 sentences of your own with each of the words given below, using the same word as noun in one and as a verb in another. So first, change. I changed my behavior. So here changed is a verb. The change in my behavior impressed everyone. तर या ठिकाणी change हे noun आहे. Slow. I can show you the right path to your village. Show. So show here is a verb. The time of the show is 9 p.m. So in this sentence, show is a noun. Throw. He throws the ball towards me. या ठिकाणी बॉल राहिलेला आहे. He throws the ball towards me. So here throw is a verb and the throw was not so good. So in this sentence, throw is a noun and in above sentence is a verb. Return. I returned within an hour. So here return is a verb and the return ticket of my picnic was already booked. So in this sentence, return is a noun. Benefit. The scheme can benefit everyone. So benefit is a verb. The benefit in our business was quite good. So here is a noun and in above sentence it is a verb. Next, complete the following. Our ears are like funnels because they open all the time and there is no door with which you can close them. So I already underlined the incomplete sentences. The 2 rows of teeth are like a fence because every word we speak must pass through this wall of teeth. C. The 2 lips are like a fence because before a word can be spoken, it has to pierce through these 2 walls. D. Harsh words are like scattered bits of paper carried away by the wind because it is very difficult to take them back. Write a brief summary of the story of the young man and his spiritual teacher, taking the young man the narrator. तर यामध्ये जो यंग मॅन आहे त्या स्टोरीमधला आपल्याला त्याला स्वतः निवेदक करायचे, जर तो स्वतः आपली गोष्ट काय करत आहे इतरांना सांगत असं समजून ती गोष्ट आपल्याला पुन्हा लिहायची आहे. तर ती अशा प्रकारे असेल. यू मे बिगिन. सो वी हॅव गिवन द बिगिनिंग. सो द स्टोरी. आय वेंट क्विकली टू माय स्पिरिच्युअल म्हणजे धर्मगुरू टीचर फॉर ॲडवाइस बिकॉज आय हॅड हर्ट माय फ्रेंड विथ माय हार्ट्स अँड अनकाइंड वर्ड्स. आय वॉन्टेड टू मेक अमेंड्स. मला त्याचं परिमार्जन करायचं होतं.
माय टीचर गिव्ह मी अ सीट ऑफ पेपर. मला माझ्या शिक्षकांनी एक कागदाचा ताव दिला अँड अ पेन अँड आस्क्ड मी टू राईट ऑल द हार्श वर्ड्स आय हॅड स्पोकन. आणि त्या कागदावर मी जे काही कठोर शब्द बोलले ते लिहायला सांगितले. वेन आय डीड सो ही आस्क्ड मी टू टिअर इट इन टू स्मॉल बिट्स अँड देन थ्रो देम आउट ऑफ द विंडो. ते लिहिल्यानंतर त्या कागदाचे त्यांनी मला तुकडे करायला सांगितले आणि ते तुकडे खिडकीच्या बाहेर फेकून देण्यास सांगितलं. दॅट वॉज इम्पॉसिबल when I did that, he asked me to collect as many bits of paper as I could. त्यानंतर त्यांनी ती तुकडे जमा करण्यास पुन्हा सांगितलं. That was impossible, but I gave a try, but could not collect a single torn bit. ते अशक्य होतं कारण वाऱ्यामुळं ते कागद इतरत्र सगळीकडे विखुरले. तरी पण मी प्रयत्न केला, पण मला एकही तुकडा पुन्हा आणता आला नाही. तर टीचर टोल्ड मी दॅट इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड. आणि शिक्षकांनी मला पुन्हा सांगितलं की हे जे कागदांच्या तुकड्याच्या बाबतीत होते अगदी तेच आपल्या शब्दांच्या बाबतीत होते. ही ॲडवाइज्ड मी टू थिंक बिफोर आय स्पीक इन अँगर. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं गुरुजींनी की रागात बोलताना आपण विचार केला पाहिजे. Translate the following sentences into your mother tongue. The first question we must ask ourselves before we speak is it true? बोलण्यापूर्वी आपण स्वतःला पहिला प्रश्न विचारला पाहिजे, तो म्हणजे हे खरे आहे का? द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज इट प्लेझंट? दुसरा प्रश्न विचारायचा तो ते आनंददायक आहे का? अँड द थर्ड क्वेश्चन अकॉर्डिंग टू सॉक्रेटिस इज इट युजफुल? आणि सॉक्रेटिसच्या म्हणण्याप्रमाणे तिसरा प्रश्न असा, ते उपयोगी आहे का? आणि ह्यानंतरच आपण बोलायला सुरुवात. तिन्ही प्रश्नाचे उत्तर जर आपल्याला जर होकारात येईल तरच आपण पुढं बोललं पाहिजे असं सॉक्रेटिस सांगतात. लँग्वेज स्टडी ॲक्टिव्हिटीज. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क्ड दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड्स यू आर अ मास्टर, ऑफ द स्पोकन वर्ड्स यू आर अ स्लेव्ह. की तुम्ही तुमच्या बोललेल्या शब्दांचे गुलाम असता आणि न बोललेल्या शब्दांचे मात्र तुम्ही मालक असता, असं एका व्यक्तीने एका ठिकाणी म्हटलेलं आहे. द सेंटेन्स हॅज टू पेअर्स ऑफ अपोजिट्स, स्पोकन अँड अनस्पोकन. की या वाक्यामध्ये विरुद्धते शब्दाची एक जोडी आहे, स्पोकन आणि अनस्पोकन, बोललेले आणि न बोललेले. मास्टर अँड स्लेव्ह, आणि एक मालक आणि गुलाम किंवा नोकरदार. द कॉन्ट्रास्टिंग आयडियाज मेक द सेंटेन्स मोर इफेक्टिव्ह. अशा प्रकारच्या विरोधाभास दाखवणाऱ्या कल्पना वाक्याला आणखी इफेक्टिव्ह करतात. पुटिंग टुगेदर अपोजिट्स और कॉन्ट्रास्टिंग आयडियाज इन वन सेंटेन्स इज अ लिटररी डिव्हाइस. की एखाद्या वाक्यामध्ये दोन विरोधात्मक कल्पना किंवा गोष्टींची रचना हे एक लिटररी डिव्हाइस आहे, एक साहित्यिक रचना आहे. अँड इट इज कॉल्ड अँटिथेसिस. आणि एक प्रकारचा फोर्थ फिगर ऑफ स्पीच आहे ज्याला आपण काय म्हणतो, अँटिथेसिस म्हणतो, विरोधाभास. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स. गिव्ह एव्हरी मॅन द इयर बट फ्यू द वाईज. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. स्पीच इज सिल्वर बट सायलेन्स इज गोल्ड. पेशन्स इज बेटर बट इट हॅज अ स्वीट फ्रूट. तर अशा प्रकारे एकाच वाक्यामध्ये जेव्हा एक विरोधी शब्दाची जोडी वापरली जाते तेव्हा अँटिथेसिस नावाचा एक भाषिक अलंकार होतो. We have seen that clauses are parts of a sentence and they are classified as main and subordinate or dependent clause. की आपण पाहिलेलं की क्लॉज हा एका वाक्याचा भाग असतो. क्लॉजला आपण उपवाक्य म्हणतो. डिपेंडंट क्लॉजेस आणि क्लॉजेसचे दोन प्रकार आहेत, एक मेन क्लॉज उपवाक्य आणि एक सबऑर्डिनेट किंवा डिपेंडंट क्लॉज गौण उपवाक्य म्हणतो त्याला आपण. सबऑर्डिनेट क्लॉजेस कॅन बी फर्दर क्लासिफाईड ॲज फॉलोज अकॉर्डिंग टू द वर्क दे डू इन अ सेंटेन्स. की जे सबऑर्डिनेट क्लॉज असतात ते वाक्यामध्ये ज्या प्रकारचं काम करतात त्यावरून त्याचे काही खाली प्रकार पडतात, वर्गीकरण आहे. तर ते आपल्याला माहीतच आहेत आणि त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही पाहू शकता. क्लॉज अगदी डिटेलमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेला आहे. लुक ॲट द रॅपर अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. रॅपेट दिलेलं आहे पुस्तकामध्ये. त्या रॅपरचा एक फास्ट फूडचा रॅपर आहे, त्याचा पाहून तुम्हाला खाली काही दिलेले प्रश्न ते पूर्ण करावायचे आहेत. द नेम ऑफ द फूड आयटम इज वुडल्स. इट इज मेड बाय मुनी फूड्स कॉर्पोरेशन लिमिटेड पुणे.
it is a veg food item. The green sign indicates whether it is a veg or non-veg food item. The ingredients are wheat, flour, vegetable oil, salt and carbonates. The date of the packaging is 27th 6 and 2017 and the expiry date is not given on the packet. It should be consumed before 8 months from the date of manufacturing. Discuss the following. Why the recipe is given on the packet. त्या पॅकेटवर रेसिपी का दिलेली आहे पदार्थ तयार करण्याची. तर the recipe of the food product is given on the packet in order to prepare recipe fast in simple and enjoyable way. Also to make the food item in short time. अशा प्रकारे तो पदार्थ अगदी थोड्या वेळात तयार करण्यासाठी रेसिपी दिलेली आहे. Why the packet tells us to visit the website of the company. पॅकेट आपल्याला कंपनीची वेबसाईटला व्हिजिट करायला का सांगत असेल. द पॅकेट टेल्स अस टू विजिट द वेबसाइट्स ऑफ द कंपनी इफ यू हॅव एनी कंप्लेंट अबाउट द प्रोडक्ट्स और गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोडक्ट अँड मोर प्रोडक्ट्स ऑफ द कंपनी. कंपनीच्या ज्या काही अदर प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेण्यासाठी किंवा तुमची काही कंप्लेंट असेल तरी तुम्ही वेबसाईटला व्हिजिट करू शकता. व्हॉट आयडियाज आर यूज्ड टू मेक द पॅकेट अट्रॅक्टिव्ह. ते पॅकेटला अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आणखी काय कल्पना आपल्याला वापरता येतील. इन ऑर्डर टू मेक द पॅकेट अट्रॅक्टिव्ह द पॅकेट इज वेल डिझाइन्ड. द चॉईस ऑफ कलर्स इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोडक्ट इज गिवन ऑन द पॅकेट. ऑल्सो द रेसिपी इज ऑल्सो गिवन ऑन द पॅकेट टू मेक इट अट्रॅक्टिव्ह. हाऊ यू विल व्हेरीफाय वेदर समथिंग इज गुड फॉर यू टू इट. एखादं खाण्यासाठी चांगलं आहे ते तुम्ही कशा प्रकारे ठरवसाल. आय विल रीड ऑल द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द प्रोडक्ट ऑन द पॅकेट विच इन्क्लूड्स द डेट ऑफ पॅकेजिंग अँड द डेट ऑफ एक्सपायरी, द इंग्रेडिएंट्स इन द प्रोडक्ट, वेदर द ॲडिटिव्स आर ॲडेड इन द प्रोडक्ट और नॉट. सो इट इज हायजेनिक और नॉट, की ॲडिटिव्स किंवा प्रिझर्वेटिव्ह त्यात ॲड केलेले आहेत का नाही, स्वच्छता मेंटेन केलेली आहे की नाही, मग त्याची एक्सपायरी डेट, त्याची पॅकेजिंग डेट, ही सगळी माहिती आपण त्यावेळी वाचून ठरवू की हे पदार्थ चांगला आहे का नाही. You want to convince the customer to buy your product. Prepare a conversation between you and the customer about it. की तुम्हाला तुमच्या कस्टमरला, तुमच्या ग्राहकाला तुमचं प्रोडक्ट घेण्यासाठी कन्व्हिन्स करायचं आहे, तर तुमच्यामधला आणि त्यामधला संवाद या ठिकाणी आपल्याला सांगावयाचा नाही. माय सेल्फ. हॅलो सर, वेलकम टू अवर शॉप. हाऊ कॅन आय हेल्प यू सर. कस्टमर. आय वॉन्ट टू बाय सम क्वालिटी फास्ट फूड. माय सेल्फ. नो प्रॉब्लेम सर. We have a variety of quality fast food in our shop, but I request you to buy these organic noodles, which are very tasty and without any additives and preservatives. Customer. But I haven't heard about this product yet. Myself. Not to worry about it, sir. This product is newly launched in the market. Customer. What is the specialty of the product? Myself. Sir, it is totally organic without any additives and preservatives, and most important that it is 100% vegetarian. Customer. How is the taste of the product? Your children love it when they taste it. I am sure about it, sir. Customer. Okay, I believe on your words. Pack 5 packets of it. Of course, sir. We always try to give our customer one of the best products with totally organic. Customer. Thank you very much. Myself. You are always welcome, sir. Next. Your younger sister wants to eat something tasty. You are telling her the recipe of one such food item. Prepare a dialogue about it. की तुमच्या बहिणीला काहीतरी टेस्टी खाण्याची इच्छा झालेली आहे आणि तुम्ही तिला तो पदार्थ तयार करण्याची रेसिपी सांगता. तुमच्या दोघातला संवाद या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. सिस्टर. हाय दादा, I am really hungry and I want to eat something tasty and yummy. Myself. Will make something after some time as I am studying now. Sister.
but I am really very hungry. Myself, okay, no problem. I will tell the recipe of a food item that fills your stomach and tastes your buds. Sister, okay, Dada, no problem. I will do this. You can tell me the recipe. Myself, take the packet of noodles from the shelf. Open it carefully. Sister, here it is. I opened it carefully. Myself, take a cup of water and boil it and then break the noodles and add them to the water. Sister, okay Dada, here I boiled the water and added the noodles in it. Okay, add the masala in it from the sachet provided in the main packet and then cook for 3 to 4 minutes. Sister, okay, done it. My so remove it from the heat and then well and enjoy the taste. Sister, thank you very much Dada, it is very yummy. Think before you use. Name some ready to eat and ready to cook food items available in the market. Discuss the following groups. आपल्याला खाली काही विषय दिले त्याबद्दल चर्चा करायची या ठिकाणी. Discuss whether it is necessary to use such items and why they are sold. Answer. I think it is not necessary to use such ready to eat and ready to cook items in our daily meal. People use such items as a matter of convenience. Some people always like to eat yummy food rather than healthy homemade food. They are sold because of today's fast life. Due to lack of time, people like to use such items at home. They are tasty, easy to cook and easily available in the market everywhere. Discuss the possible adverse effects of such food items. Consumption of such food items can lead serious threat to our health as it can cause kidney failure, obesity, blood pressure, overweight, heart attack and many more ailments.